श्री स्वामी समर्थ. जय दुर्गा माता. वृषभ राशीच्या जातकांनो, काळ कोणासाठी थांबत नाही, पण काही खास क्षणी तो तुमच्यासाठी अशा काही घटना घेऊन येतो ज्याची कल्पना सामान्य बुद्धीला होणं अशक्य असतं. गुरुजींनी या भविष्यवाणीत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की येणारे 72 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहेत. ही केवळ एक राशी भविष्य नसून नियतीने आखलेला एक असा आराखडा आहे जो तुमच्या आयुष्यात महाभूकंप घडवून आणणार आहे. असा भूकंप जो तुमच्या दुःखाच्या जुन्या वास्तू पाडून तिथे सुखाचे नवे साम्राज्य उभे करेल. गुरुजींच्या मते तुमच्या नशिबाच्या बंद कुलपाची चावी आता सापडली असून पुढचे 3 दिवस तुमच्या संयमाची आणि विश्वासाची सर्वात मोठी अग्निपरीक्षा घेणारे असतील. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की हा काळ केवळ योगायोग नाही. तुमच्या कर्माचा हिशोब आता पूर्ण झाला असून ईश्वरी सत्तेने तुमच्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वर्षानुवर्षे शोधत होता ती आता या 72 तासांत तुमच्यासमोर येणार आहेत. पण लक्षात ठेवा, हे सत्य जितकं आनंददायी आहे तितकंच ते सावध करणारही आहे. गुरुजींच्या शब्दांत सांगायचं तर सावध रहा, कारण चमत्कार होण्यापूर्वी वादळ येत असतं. वृषभ ही पृथ्वी तत्वाची आणि स्थिर रास आहे, पण आता होणारा बदल तुमच्या आयुष्याचा पायाच हादरवून टाकेल, जेणेकरून भविष्यात सोन्याची इमारत उभी राहू शकेल. सावध व्हा, कारण या 72 तासांत साक्षात महालक्ष्मी आणि दुर्गामाता तुमच्या घराचा उंबरठा ओलांडणार आहेत. पण त्यासोबतच तुमच्याच जवळच्या व्यक्तीच्या रूपाने एक मोठा अवरोध तुमच्या प्रगतीला थांबवण्याचा प्रयत्न करेल. गुरुजींनी वर्तवलेला हा भविष्याचा थरार तुमच्या आयुष्यातील काळाचा महिमा आहे. तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारा तो गुप्त मंत्र कोणता आणि तुमच्याच सावलीत दडलेला तो विश्वासघातकी चेहरा कोणाचा, हे जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असेल. तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंत आणि ऐश्वर्याचा उदय नक्की कसा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ, ही मोठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण गुरुजी म्हणतात, ही संधी हुकली तर पुढची अनेक वर्षे वाट पाहावी लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, येणारे 3 दिवस तुमच्या आर्थिक आणि भौतिक आयुष्यात एक अशी क्रांती घडवून आणतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता अशा प्रबळ स्थितीत प्रवेश करत आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा काळ मुळासकट उखडून टाकेल. हा केवळ बदल नाही तर नशिबाचा तो महाभूकंप आहे जो तुमच्या अपयशाच्या भिंती पाडून तिथे यशाचा पाया रचणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या आर्थिक विवंचनेत होता किंवा ज्या पैशांसाठी लोकांसमोर हात पसरत होता तो काळ आता कायमचा संपला असून ईश्वरी सत्तेने तुमच्या समृद्धीचा मार्ग मोकळा केला आहे. या बदलाचा सस्पेन्स असा आहे की हा राजयोग सुरू होण्यापूर्वी तुम्हाला काही विलक्षण आणि गूढ अनुभव येतील. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा आहे. साक्षात महालक्ष्मी आणि दुर्गामाता तुमच्या भक्तीवर प्रसन्न झाल्या असून या 3 दिवसांत तुम्हाला घराच्या परिसरात किंवा स्वप्नात काही विशिष्ट संकेत मिळतील. अचानक घरामध्ये सुवासिक दरवळ येणे, एखाद्या लहान मुलीच्या रूपाने अचानक कोणाचे आगमन होणे किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात काही शुभ चिन्हे दिसणे हे साक्षात लक्ष्मीच्या पावलांचे संकेत आहेत. गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की हे संकेत ओळखणे हीच तुमच्या भाग्योदयाची पहिली पायरी असेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या 72 तासांत तुमच्या राशीसाठी कुबेराचा खजिना उघडण्याचे योग आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील आणि ज्या गुंतवणुकीची तुम्ही आशा सोडून दिली होती तिथून अनपेक्षित धनलाभ होईल. हा धनयोग इतका शक्तिशाली आहे की तुमची अनेक वर्षांची कर्जे या काळात फिटू शकतात. पण लक्षात ठेवा, गुरुजींनी एक मोठा इशारा दिला आहे. जेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा ती तुमच्या संयमाचीही परीक्षा घेते. या 3 दिवसांत कोणत्याही कामात घाई करू नका आणि आपल्या आनंदाचे प्रदर्शन लोकांसमोर मांडू नका. सस्पेन्स असा आहे की जितके तुम्ही शांत राहाल तितक्या वेगाने पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. शेवटी गुरुजी सांगतात की हा काळ तुमच्यासाठी अदृश्य शक्तींच्या संरक्षणाचा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील अडथळे दूर करण्यासाठी साक्षात दुर्गामातेने आपले कवच तुमच्या भोवती निर्माण केले आहे. जे शत्रू तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपवण्याचे स्वप्न पाहत होते तेच आता तुमच्या प्रगतीकडे पाहून थक्क होतील. हा काळ तुमच्यासाठी केवळ संपत्ती देणारा नाही तर समाजात तुमचा हरवलेला सन्मान पुन्हा मिळवून देणारा ठरेल. गुरुजींच्या मते हा भाग्योदय पचवण्यासाठी तुम्हाला तुमचे आचरण शुद्ध ठेवावे लागेल. नशिबाच्या या महाभूकंपानंतर जे नवीन साम्राज्य उभे राहणार आहे
ते तुमच्या 7 पिढ्यांचे कल्याण करणारे ठरेल असा गुरुजींचा ठाम विश्वास आहे. त्यासोबतच मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजीच्या मते येणारे 3 दिवस तुमच्यासाठी नशिबाची ती 4 गुपिते उघडणार आहेत, जी तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करतील. पहिलं गुपित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नाशी निगडीत आहे. गुरुजी सांगतात की येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या स्वप्नातील हक्काचे जे घर आहे किंवा आलिशान वाहनाचे जे स्वप्न जे अपूर्ण राहिले ते पूर्ण होण्याचे प्रबळ योग तयार झाले. जर तुम्ही अनेक वर्षापासून स्वतःच्या वास्तूसाठी प्रयत्न करत असाल किंवा पैशाअभावी तुमचे घराचे स्वप्न अर्धवट राहत असेल, तर आता नियती हे ब्रह्मांड तुमच्यासाठी असे मार्ग तयार करेल की तुमच्या घराचे स्वप्न देखील या नवीन वर्षामध्ये प्रत्यक्षात उतरेल. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, तर तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळेल. लक्षात घ्या, यशाचे दुसरे गुपित म्हणजे तुमच्या करिअर आणि सन्मानाशी जोडले. वृषभ राशीच्या जातकांनो, नवीन वर्षात जे जातक कला, विज्ञान, मीडिया, डिझायनिंग किंवा व्यापार क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ एक सुवर्ण संधी घेऊन येतोय. गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार येणाऱ्या 3 दिवसात तुमच्या कल्पनाशक्तीला आणि कौशल्याला आता जागतिक स्तरावर मोठ्या बाजारपेठेत ओळख मिळेल आणि एखादा मोठा प्रकल्प, अडकलेली डील अचानक तुमच्या पदरात पडेल, ज्यामुळे तुमचा ब्रँड व्हॅल्यू समाजात प्रचंड वाढेल. जे लोक व्यापारात आहेत त्यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवातच नफ्याची नवीन शिखरे सर करणारी ठरेल आणि हे गुरुजीचे ठाम मत आहे. त्यासोबतच तिसऱ्या गुपितात गुरुजींनी तुमच्या आरोग्याबद्दल आणि मानसिक शांतीबद्दल एक अत्यंत गूढ संदेश दिलाय. लक्षात घ्या, वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक दिवसापासून तुम्हाला सतावणारा एखादा जुना आजार, शारीरिक वेदना आणि मानसिक त्रास जो असेल त्यातून तुमची कायमची मुक्ती होणार आहे. पण त्यात ते जे निवारण आहे कोणत्याही औषधानं नाही, तर एका दैवी भेटीनं होईल. गुरुजी सांगतात की येणाऱ्या काळात एखाद्या मंदिराच्या दर्शनाला गेल्यावर तुम्हाला एखादा साधू संत किंवा मार्गदर्शक भेटेल आणि त्यांच्या एका शब्दाने, मार्गदर्शनाने तुमच्या जीवनातील जो गोंधळ आहे तो दूर होईल आणि तुम्हाला आरोग्याचा, शांततेचा असा मार्ग सापडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा गुपित म्हणजे जे संकेत आहे मित्रांनो, ते म्हणजे कर्जमुक्तीचं. वृषभ राशीच्या जातकांनो, डोक्यावर असलेल्या ऋणातून सुटका होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुरुजीच्या मते तुमच्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर आता हळूहळू उतरू लागेल. एखादा असा व्यवहार जो तुम्ही तोट्याचा समजत होता किंवा अडकलेले पैसे, जुने पैसे अचानक तुमच्याकडे परत येतील, ज्याचा वापर करूनच तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यातून मुक्त व्हाल. गुरुजीचे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, नशिबाने दिलेली ही 4 गुपिते केवळ संधी नसून तुमच्या आयुष्याचा कायापालट करणारी ईश्वरी देणगी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज व्हा. पण मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकानं हे देखील लक्षात ठेवा की गुरुजींनी या यशासोबत एक कडक इशाराही दिलाय. या 3 दिवसात जेव्हा लक्ष्मी तुमच्यावरती मेहरबान असेल तेव्हा अहंकार आपल्या मनाला स्पर्शही करू देऊ नका, कारण गुरुजीच्या मते शुक्राची कृपा टिकून ठेवण्यासाठी महिलांचा सन्मान करणं आणि आपल्या वाणीत गोड बोलणं हे अनिवार्य आहे. यशाची ही 4ही गुपिते तुमच्या आयुष्यातील गरिबीचा अंधार दूर करून समृद्धीचा प्रकाश पसरवतीलच. पण हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील लक्झरी व सुखाचा स्तर उंचवण्याचा आहे. गुरुजीचे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, नशिबाने दिलेली संधी फक्त एकदाच येते, ती ओळखणारा खरा विजेताच ठरत असतो. वृषभ राशीच्या जातकांनो, घराबाहेर तुम्ही कितीही वैभव मिळवले तरी घराच्या 4 भिंतींच्या आत जर अशांती असेल तर त्या वैभवाला अर्थ उरत नाही. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार येणारे 3 दिवस तुमच्या कौटुंबिक आयुष्यातील जुन्या जखमा भरून काढणारे आणि घरातील कलहाचा अंत करणारे ठरतील. गुरुजी सांगतात की तुमच्या घराण्यातील मालमत्तेचे किंवा वाटणीचे जे वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयाच्या पायऱ्यांवर किंवा नातेवाईकांच्या कटुतेत अडकलेले होते, ते आता अचानक सुटण्याच्या मार्गावर आहेत. हा सस्पेन्स असा आहे की जो तोडगा निघणार नाही असे तुम्हाला वाटत होते, तोच तोडगा आता एका अनपेक्षित मध्यस्थीमुळे सर्वांच्या संमतीने निघणार आहे. घरामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याने तुमची मानसिक ओझी हलकी होतील. परंतु ही सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत डोळस इशारा दिला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, लक्ष्मी तुमच्या दारापर्यंत येते, पण ती घरात स्थिर का होत नाही? याचे उत्तर तुमच्या घरातील काही लहान पण गंभीर चुकांमध्ये दडलेले आहे. गुरुजींच्या मते वृषभ राशीच्या जातकांनी आपल्या घरातील ईशान्य आणि आग्नेय कोपऱ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर तुमच्या घराच्या ईशान्येला अडगळ असेल किंवा अस्वच्छता असेल तर साक्षात लक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावरून माघारी फिरते. तसेच स्वयंपाकघरातील रात्रीची खरकटी भांडी आणि अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जेचा नाश करतात. गुरुजी सांगतात की तुमचं स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा मातेचं स्थान आहे. तिथे जर अशुद्धता असेल तर आलेला पैसा, आजारपण आणि विनाकारण होणाऱ्या वादात खर्च होतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
नात्यांमधील सन्मान. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचा राशीस्वामी शुक्र आहे, जो स्त्री शक्तीचा आणि सौंदर्याचा कारक आहे. गुरुजींनी बजावून सांगितले आहे की ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो किंवा जिथे गृहलक्ष्मीचे मन दुखावले जाते, तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही. तुमच्या यशात तुमच्या घरातील स्त्रियांचे आशीर्वाद सर्वात मोठे कवच आहेत. येत्या 72 तासांत लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर घरातील स्त्रियांना एखादी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करा. गुरुजींच्या मते बाहेरच्या शत्रूंशी लढण्यापेक्षा घरातील नकारात्मकता दूर करणे जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा घरातील वातावरण प्रसन्न आणि सुवासिक असेल तेव्हाच तुमच्या भाग्योदयाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. या भागाचा सर्वात मोठा संदेश म्हणजे शुद्धता आणि शांती. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की केवळ जमीन जुमला मिळणे म्हणजे यश नाही, तर तुटलेली नाती पुन्हा जुळणे हे खरे भाग्य आहे. या 3 दिवसांत तुमच्यातील आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांमधील कडवटपणा कमी होईल. गुरुजींनी एक विशेष उपाय सांगितला आहे. येत्या 3 दिवसांत सायंकाळी घरात भीमसेनी कापूर जाळा आणि उंबरठ्यावर हळद कुंकवाचे लेपन करा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊन स्थिर लक्ष्मीचे आगमन होईल. लक्षात ठेवा, जेव्हा घर आणि मन दोन्ही आरशासारखे स्वच्छ असतील तेव्हाच 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुमच्या तिजोरीवर अखंड राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या महाभूकंपाच्या प्रवासातील आपण आता अशा वळणावर आलोय जिथे गुरुजी तुमच्यासाठी एक अमोघ अस्त्र उपाय सांगणार आहेत. गुरुजीच्या मते येणारे 3 दिवस जे 72 तास आहेत हे केवळ बदलाचे संकेत नाहीत, तर हे तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्याची एक संधी देत आहेत. जर तुम्हाला आधीच्या भागात जी 4 गुपिते सांगितली आहेत आणि लक्ष्मीची कृपा प्रत्यक्षात अनुभवायची असेल तर गुरुजींनी सांगितलेला हा विधी तुम्हाला पूर्ण श्रद्धेनेच करावा लागेल. वृषभ राशीसाठी हा उपाय तुमच्या नशिबातील नकारात्मकतेचा अंधार चिरून यशाचा सूर्य उगवणारा ठरेल. मित्रांनो, लक्षात ठेवा की हा उपाय करताना मनात संशय नसावा, कारण संशय फळ प्राप्तीत अडथळा निर्माण करतो. गुरुजींनी वृषभ राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी एक विशेष ऐश्वर्य मंत्र दिलाय. या 3 दिवसात तुम्हाला साक्षात महालक्ष्मी शुक्रदेवाची आराधना करायची असेल तर गुरुजींनी सांगितलेला महामंत्र म्हणजे ओम श्री ह्री क्ली कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्री श्री ओम महालक्ष्मीय नमः. या मंत्राचा मित्रांनो 3 दिवसात जेव्हा जेव्हा तुम्हाला आर्थिक चणचण भासेल किंवा कामात अडथळा येईल असं वाटत असेल तेव्हा शांत बसून डोळे मिटून या मंत्राचा जप करा. मित्रांनो, या मंत्राच्या कंपनामुळे तुमच्या घरातील महालक्ष्मी जी अलक्ष्मी आहे ती बाहेर जाईल आणि अडकलेला पैसा खेचून तुमच्याकडे येईल. गुरुजींनी एक विशेष उपाय देखील सांगितला आहे की उद्या सकाळी आंघोळ केल्यावर एक पांढऱ्या कागदावर चंदनाने श्री लिहा आणि ते तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. या एका छोट्या उपायामुळे सुद्धा तुमच्या पैशाची कधीही कमतरता तुम्हाला भासणार नाही. शेवटी गुरुजी वृषभ राशीच्या जातकांसाठी सांगतात की तुम्हाला एक मोलाचा गुप्त संदेश देतात. तुमची नम्रता हे तुमच्या सर्वात मोठं धन आहे आणि येणाऱ्या 72 तासात तुमच्याकडे जो पैसा येईल, जेव्हा यश येईल तेव्हा चुकूनही अहंकार करू नका. गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार जो वृषभ राशीचा जातक आहे या 3 दिवसात एखाद्या गरजू मुलीला पांढरी मिठाई किंवा दूध देखील दान करा. त्यांचे नशीब सोन्यासारखे चमकायला वेळ लागणार नाही. गुरुजींचे शब्द लक्षात ठेवा. ज्यांचा स्वामी राशीस्वामी शुक्र आहे आणि ज्यांच्यावर दुर्गा मातेची कृपा असते त्याला जगातील कोणतीही ताकद गरिबात ठेवू शकत नाही. आता तुमची वेळ आली आहे. आत्मविश्वासाने पाऊल टाका आणि तुमच्या आयुष्यातील सुवर्ण युगाचे स्वागत करा. आणि हो, जर तुम्हाला मित्रांनो हे भविष्य 3 दिवसाचे गुरुजींनी सांगितलेले विवेचन आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. शनिदेवाचा विशेष आशीर्वाद आणि महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये जय शनिदेव महाराज, जय महालक्ष्मी माता कृपा करा अशी पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट देखील करा. आणि त्यासोबतच ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.